कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथे बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील डॉक्टर युवराज पाटील याला बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर 6 दलालांना सुद्धा अटक केली आहे. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री इथल्या गर्भलिंग प्रकरणात आणखी काही जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणात आधीच डॉक्टर युवराज पाटील गजाआड आहे. दरम्यान आता त्याला मदत करणाऱ्या काही लोकांसह 4 एजंट्सना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार युवराज पाटील यानं बेकायदेशीरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात करून लाखो रुपयांची माया जमवली आहे. गर्भलिंग प्रकरणात डॉक्टर युवराज पाटील आणि एजंट संभाजी शिंदे गजाआड आहेत. रुग्णालयात काम करणाऱ्या मनीषा दिनकर, नंदा गुरव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एजंट बाजीराव तोकडे, विक्रम पाटील, सुखदेव पाटील आणि सुनील गुरवलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी युवराज पाटील याच्याकडे असणाऱ्या महागडी वाहनं देखील जप्त केली आहेत. पोलिसांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना एजंटच्या मोबाईलमधून अनेक नंबर मिळाले आहेत. एजंटनी कुणामार्फत डॉक्टर युवराज पाटीलकडे पेशंट आणले याचाही छडा पोलिसांनी लावला असून काही फोटोही ताब्यात घेण्यात आले. आपण जो एजंट होता संभा म्हणून तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून त्याचा मोबाईल ज्यावेळी आपण सायबरकडून ॲनालिसिस करून घेतलेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये काही चिठ्ठ्या, आक्षेपार्ह चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स असे मिळालेले आहेत. त्या रिपोर्ट्सच्या आधारे किंवा चिठ्ठ्यांच्या आधारे आपण काही एजंट उचललेले आहेत. त्या एजंटकडून आता चौकशी चालू आहे. जे आम्हाला एजंट अगदीच खोलामध्ये गेलेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आहोत. डॉक्टर युवराज पाटीलसह आता पोलिसांनी त्याला सहकार्य करणारे काही लोक तसंच एजंटच्या मुसक्या आवळल्या. चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसंच युवराज पाटील याच्यावर गर्भलिंग निदान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्यानं बेकायदेशीर गर्भपात केल्याचा गुन्हा युवराज पाटीलवर दाखल होणार आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये स्त्रीभ्रूण हत्या झाल्यानंतर भ्रूण नष्ट करण्यासाठी स्वतंत्राची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी डॉक्टर युवराज पाटील यांनी काही महिलांची नेमणूक केली होती. भ्रूण नष्ट करण्यासाठी या महिलांना काही पैसे देखील दिले जात होते. पोलीस आता या महिलांकडून नेमकं भ्रूण कुठं नष्ट केलं आणि कुठं टाकलं याची माहिती कसून घेत आहेत. कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.